मी डॉक्टर शिवाजी काळेल, साई सिद्धी क्लिनिक, घाटकोपर, मुंबई। मी प्रत्येक वेळेस तुम्हाला एक नवीन पेशंट दाखवत असतो, त्यांचे अनुभव सांगत असतो। अनुभव याच्यासाठी सांगतो की पेशंट अहमदनगरवरून येतात, सोलापूरवरून येतात, कोल्हापूरवरून येतात आणि त्यांचे अनुभव शेअर करतात। आणि शेअर केल्यानंतर तुम्हाला वाटतं की बाबा हा मलाही असा त्रास आहे आणि आपणही त्या डॉक्टरकडे गेलं पाहिजे आणि व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली पाहिजे। आपण बऱ्याच पेशंटला सांगितलेलं असतं की ऑपरेशन करा। आता हा पेशंट आहे, मणक्याचं फ्रॅक्चरचा पेशंट आहे आणि हा पेशंट आला आहे माझ्याकडे अहमदनगरवरून। तर त्यांना तिथं ऑपरेशन करायला सांगितलं होतं, त्यांना ऑपरेशन करायचं नव्हतं। ऑपरेशन न करता आपल्याला हा पेशंट बरा करायचा होता हे त्यांचं मत होतं। ऑपरेशन न करता आपण तो पेशंट बरा पण केलेला आहे। जर तुम्ही माझे रेग्युलर व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। आपण व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मॅडम, बोला, तुमचं नाव सांगा, मोठ्यानं बोला। शकुंतला उत्तम चौधरी। मॅडम, तुम्हाला माझ्याकडे येण्यापूर्वी काय काय त्रास होत होता? मला खूप काही त्रास होत होता। मला ऑपरेशन करायला सांगितलं होतं आणि पायाला मुंगे येत होते, चालता येत नव्हतं, असं फ्रेश वाटत नव्हतं। मी इथं आल्यानंतर येत नाही, मी असं यांनी ट्रीटमेंट दिल्या पद्धतीने मला बरं वाटलं, चालता यायला लागतं। मी लई वेळा बसत होते, 3 ते 4 वेळा बसत होते, मी आता 2च वेळा बसते। म्हणजे मला बरं वाटते आता। हा पेशंट आहे ना, तो मणक्याचं फ्रॅक्चर झालं होतं, त्यांचा लंबर वर्टेब्रा आहे, म्हणजे पाठीचा मणका आहे, तो फ्रॅक्चर झाला होता आणि त्या एका ठिकाणाहून गाडीवरून जाताना पडल्या होत्या आणि त्यावेळेस मणका फ्रॅक्चर झाला होता। ज्यावेळेस MRI काढला त्यावेळेस आपल्याला समजलं की त्याच्यामध्ये मणका फ्रॅक्चर झाली आणि मणका फ्रॅक्चर झाल्यामुळं त्यांना चालता येत नव्हतं आणि वेदना, असह्य वेदना होती, कमरेला असह्य वेदना होती। त्या असह्य वेदना त्या सहन करू शकत नव्हत्या, त्यामुळे त्या गावावरून आले, तिथं कळंबोली राहिला आणि कळंबोलीवरून रेग्युलर येऊन जाऊन आपल्याकडे पंचकर्म करत। आता मला सांगा, तुमचं पंचकर्म कशा पद्धतीने झालं? वाफ दिली, 7 दिवस वाफ दिली, तेल केल्या, नंतर पुन्हा जुलाब दिले, गोळ्या औषधं दिली, 40 दिवसाचं असं केलं। मग मला बरं वाटलं, सगळी घाण निघाली अंगातली, मग छान वाटलं, का मोकळं झालं सगळं। त्यांना आपण स्नेहन, पहिल्यांदा मसाज दिला, स्कीम बाथ दिला, वमन दिलं, विरेचन दिलं, मग शरीरामध्ये जे जे टॉक्सिन्स होते ते टॉक्सिन्स काढले आणि त्यांना एक विशेष ट्रीटमेंट केली आपण, लेझर ट्रीटमेंट। मणक्यासाठी आपण एक लेझर ट्रीटमेंट करतो, ती लेझर ट्रीटमेंट केली। लेझर ट्रीटमेंटमुळे त्यांना खूप छान पद्धतीनं आराम मिळाला। आता मला सांगा, तुम्ही ही 40 दिवसाची ट्रीटमेंट व्यवस्थित खूप छान पद्धतीनं कंप्लीट झाली होती। आत्ता मला सांगा, ज्यांना मणक्याचा त्रास आहे, तुमच्यासारखा पाठदुखीचा त्रास आहे किंवा चालताना त्रास होतोय, त्या पेशंटसाठी तुम्ही काय सांगा? मी असं सांगितलं की असं असं डॉक्टर तुम्ही जाऊन बघा, मग मी इतकी चांगली झाली तर तुम्ही किती चांगलं व्हा, असं म्हणजे जाऊन या तुम्ही एकदा तरी मग तुम्हाला वाटेल की नाही बरेच होणार। तुम्ही कुठून आलात आता ट्रीटमेंटसाठी? नगरवरून, अहमदनगरवरून ते आलेत आणि त्यांच्या मुलीकडे राहिलेत त्या, आणि मुलीकडून रोज कळंबोलीवरून येऊन जाऊन ही 40 दिवसाची त्यांनी ट्रीटमेंट केली। तर ह्या होत्या, तुमचं नाव काय सांगितलं तुम्ही? शकुंतला उत्तम चौधरी। शकुंतला चौधरी मॅडम। तर आपल्या सेंटरमध्ये डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल या आजारासारखे किंवा स्त्रियांचे काही विशेष आजार आहेत, बरेच दिवस लग्न झालंय, मुलं होत नाहीत, असे आजार आहेत। या आजारावर ऑपरेशन शिवाय उपचार होतात। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं, गर्भाशय काढायला सांगितलं होतं, गर्भाशय न काढता आपण त्या पेशंटला बरं केलं। तसंच या पेशंटला आपण मणक्याचं ऑपरेशन न करता आपण त्यांना कंप्लीट, पूर्णतः बरं केलं। थँक्यू।